पुढे एक धक्कादायक असा प्रकार घडलाय सांगलीमध्ये। सांगलीतील मिरजमध्ये रुग्ण दगावल्यानं मिरजेत रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला। ऑर्थोपेडिक रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी गोंधळ घातलाय। हात दुखत असल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। इंजेक्शन दिल्यानंतर तासाभरात या तरुणाचा मृत्यू झालाय। डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे आणि त्याचमुळे रुग्णालयात त्यांनी गोंधळ घातला असं पाहायला मिळालं। रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय। कारवाई करण्याची नातेवाईकांनी मागणी सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे। सांगलीमधला हा धक्कादायक असा प्रकार। मैं दवाखाने पर गई थी 5 बजे तपास कर्या फोटो कार्या कर्या सब अच्छा है क्या भी नहीं यहाँ जरा सुसाई कर गया फोटो भी कार्या मुझे बाद में क्या करे एक सलेन लगानी हुआ इंजेक्शन करी हुआ 800 रुपये खर्चा आता करता है मुंह मोड़ने करके वो भी दे दिया 800 रुपये 2900 की दवा भी लिख दिया वो भी ले कैसे इंजेक्शन करी उन्हीं किसी मालूम नहीं ताबर उनको ऐसा झटका है नमदी मालूम वो खलासी थे वहाँ जो नहीं आनी जबरदस्ती थी उन्हीं उसको करते करते जान गई नहीं उनकी वो डॉक्टर ही ना डॉक्टर आया तो आया यो मैं हाथ ही होता नहीं दूसरे दवाखाने लग जाओ कराया नहीं और गांठ को पवा लगा लेकिन हाथ में डॉक्टर है क्या हजाम आए उन्हें एकताच बोलो मैं नहीं बनाऊंगा। सांगलीमधला हा प्रकार नातेवाईकांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, खरं तर धक्कादायक असा प्रकार डॉक्टरांचा हलगर्जीपणा यातून दिसून येतोय। काय नेमकी मागणी सध्या नातेवाईक करत आहेत? नक्कीच मिरजेतील जैनुद्दीन रुकुंदी हे वृद्ध घरात पडल्यामुळे त्यांचा हात दुखू लागला होता। त्यामुळे त्यांना उपचारासाठी मिरजेतील कुंभार ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। यानंतर रुग्णालयात जैनुद्दीन रुकुंदी यांना इंजेक्शन देण्यात आले। यावेळी त्यांची प्रकृती देखील चांगली होती, परंतु यानंतर अवघ्या तासाभरात जैनुद्दीन रुकुंदी हे अस्वस्थ झाले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे मात्र डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता। नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। तो आज सकाळपर्यंत बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। यानंतर जैनुद्दीन रुकुंदी यांच्यावर आकस्मिक मृत्यू झाल्याची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली आहे। दरम्यान रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह मात्र ताब्यात घेतला नव्हता। परंतु या घटनेबाबत मात्र आता मिरज शहर पोलीस ठाण्यात वृद्धाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नक्की स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।